ही केवायसी करताना ही प्रॉब्लेम यायली, ही प्रॉब्लेम यायली, ही पण यायली, असं का हो राहिलं? लाडकी बहिणीला केवायसी करताना अडचणी काय येऊ राहिल्यात? हे सरकार लाडकी बहीण काय बंद करायच्या मागे आहे का? लाडक्या बहिणीनं टेन्शन घेऊ नका, तुमचा 1,500 हप्ता बंद होणार नाही, काही होणार नाही. असं एरियर येण्याचं कारण आहे बहिणींनो, की जी 1.5 कोटी आपल्या ज्या महिला आहे, काय म्हणते त्याला, लाडक्या बहिणी योजनेचा जो लाभ घेत आहे ना, त्याच्यामुळे ते एकदाच केवायसी करण्यासाठी त्या पोर्टलवर आल्या. त्याच्यामुळे ते पोर्टल थोडं सर्व्हर डाऊन व्हायलं, क्रॅक व्हायलं, त्याच्यामुळे ते अडचण येऊ राहिली, असं एरियर येऊ राहिलं. OTP यांनी आधार कार्डवरला नाही का, अशामुळे हा प्रॉब्लेम येऊ राहिला. सध्या हा अडचण लवकर नीट होईन. तुम्हाला सांगतो, या अडचण दूर करण्यासाठी तुम्ही अजून काय करू शकता. रात्री केवायसी करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही रात्रीच्याला लोक झोपलेले असतील, बरेच जण, थंड झालेलं असतं वातावरण, तुम्ही रात्रीच्या वेळेस केवायसी करण्याचा नक्की प्रयत्न करा. आणि असं एरियर जर येत असेल बार बार, थोडा थांबा. थोडी भीड जास्त आहे पोर्टलवर, लोड येईल पोर्टलवर, त्याच्यामुळे अशा अडचणी येऊ शकतात. टेन्शन घ्यायची काहीच अडचण नाहीये. पुन्हा सांगतो तुम्हाला, असं 1,500 रुपये हप्ता बंद होणार नाही, पण तुम्ही लवकर केवायसी करा. तुम्हाला केवायसी कशी करायची मी मागच्या व्हिडिओ दाखवलेले, तुम्ही ते व्हिडिओ जाऊन बघू शकता. एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही केवायसी करा, काही अडचण नाहीये. केवायसी कुठं जायची गरज सुद्धा नाही तुम्हाला. केवायसी करण्यासाठी तुम्ही तुमच्या मुलाकडून करून घ्या किंवा मुलीकडून करून घ्या, तुमच्या हजबंडकडून करून घ्या, कोणच्याकडून बी करू शकता, पण घर बसल्या करा. घर बसल्या करू शकता असं म्हणायचंय. जर तुम्हाला जमत नसलं तर कुठं मल्टी सर्व्हिसवर जा, कोणच्याकडून करून घ्या, तर काही अडचण नाहीये. ही जे प्रॉब्लेम आहे सध्या, एकाच जास्त भीड एकाच ठिकाणी आल्यामुळं असं होऊ राहिलं. लवकरच हा प्रॉब्लेम दूर होईल, टेन्शन घेऊ नका. जय हिंद, जय भारत. भेटू नंतर.